इयत्ता 8वी, विषय भूगोल, धडा 6वा, भूमी उपयोजन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता प्रस्तावना बघणार आहोत. मुलांनो, आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा केला जाणारा वापर होय. मग तो आपल्या घराशी संबंधित असेल, शहराशी किंवा देशाशी. तर या प्रकारचे भूमी उपयोजन वेगवेगळ्या भागात कशा प्रकारे केले जाते हे आपण या पाठातून पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत. करून पहा. मुलांनो, तुम्ही हा जो आराखडा पाहत आहात तो निरंजनच्या घराचा नकाशा आहे. या नकाशामध्ये हे पहा, किचन म्हणजेच स्वयंपाकघर, हे न्हाणीघर म्हणजेच बाथरूम, ही बैठकीची खोली म्हणजेच घरातील हॉल आहे, ही आहे बेडरूम म्हणजेच झोपण्याची खोली. पाहिलं, या घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. बरं, मग मला सांगा, आपण सुद्धा आपल्या घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरवतो व त्यानुसार घरात वावरतो. याचं कारण काय असेल? कारण आपल्या घरात व्यवस्थितपणा असावा, तसेच घरातील प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी मिळावी म्हणून प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते. बरोबर. जर किचनमधील फ्रीज हॉलमध्ये नेऊन ठेवल्यास तर ते व्यवस्थित दिसणार नाही. किचनमध्ये लागणारा भाजीपाला, मसाले आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला नेहमी हॉलमध्ये जावे. म्हणून फ्रीजची जागा ही स्वयंपाकघरात असणेच गरजेचे आहे. हे एक उदाहरण झाले. अशीच गोष्ट घरातील सर्वच गोष्टीबाबत सांगता येईल. ही जी व्यवस्था आहे ती बदललेली, वस्तूंची जागा बदलली तर काही दिवस आपला गोंधळ उडतो, आपण गोंधळून जातो. आपण पूर्वी वापरत असलेल्या ठिकाणीच जात असतो. आपल्याला नवीन व्यवस्था अंगवळणी पडण्यास बराच काळ लागतो. मुलांनो, आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या घराची जमीन भूमी या विविध व्यवसायांसाठी वापरतो. करून पहा. मुलांनो, आपण आता मोठ्या प्रदेशाचे म्हणजेच क्षेत्राचे भूमी उपयोजन पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण आता एक प्रयोग बघूया. मुलांनो, हे पहा, या ठिकाणी 9 पॉईंट्स दिले आहेत. ते पुढील प्रमाणे: व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन. ही काही स्थळे आहेत: दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपटगृह, इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण, तलाव, बॅडमिंटन कोर्ट आणि राखीव वन. आता ही सर्व स्थळे कोणत्या फलकांसाठी योग्य आहेत ते तुम्ही सांगा. यातील व्यावसायिक या फलकांसाठी दुकान, बँक आणि मॉल असतील. निवासी क्षेत्रासाठी बंगला,
निवासी इमारत असेल, मोकळी जागा, हॉकीचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट, राखीव वने असतील. तर मनोरंजनमध्ये बाग, जलतरण, चित्रपटगृह असतील. उद्योगात भांड्यांचा कारखाना असेल, वाहतुकीसाठी बस थांबा, विमानतळ असेल आणि संस्था, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र यात शाळा, इस्पितळ असतील. अगदी बरोबर. मुलांनो, शहरात किंवा गावात विशिष्ट उद्योग, व्यवसाय यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जागा रक्षित केलेली असते. त्या जागेत त्याच विशिष्ट गोष्टी केल्या जातात. मानवाच्या विविध प्रकारच्या गरजा या भूमी उपयोजनातून पूर्ण केल्या जातात. वन जमीन म्हणजे वनांसाठी राखून ठेवलेली ग्रामीण भागातील भूमी होय. वन जमिनीतून विविध प्रकारच्या वनोत्पादनाची प्राप्ती होत असते. उदाहरणार्थ, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, मध, डिंक, मोठमोठ्या वृक्षांची लाकडे इत्यादी वनोत्पादने आपल्याला वनजमिनीतून मिळत असतात. भूमी उपयोजन. भौगोलिक स्पष्टीकरण. भूमी उपयोजन म्हणजे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय, किंवा एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय. भूमी उपयोजन हे विविध प्रकारचे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होत असते. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. उदाहरणार्थ, खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले गेले, म्हणजे जमिनीत आढळणारी खनिजे हा भौगोलिक घटक आहे, आणि खाणकाम व खनिजांचा मानवाने केलेला वापर ही त्यांच्यातील आंतरक्रिया आहे. तसेच सुपीक व सपाट जमिनीत शेती केली जाते, म्हणजेच अशा भूमीचे उपयोजन हे शेतीसाठी केले जाते. भूमी उपयोजनाचे प्रकार. ग्रामीण भूमी उपयोजन. भूमी उपयोजनाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक, ग्रामीण भूमी उपयोजन आणि 2, नागरी भूमी उपयोजन असे ते 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आता आपण बघूया. तो आहे ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. म्हणजेच शेतीवर आधारित किंवा शेतीस सहाय्य करणारे व्यवसायही या प्रदेशात आढळतात. उदाहरणार्थ, दूध व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. तर शेतीतून निघणारे कडबा, तण या गोष्टी जनावरांना खाद्य म्हणून दिल्या जातात. जनावरांपासून मिळणारे शेणखत हे शेतीसाठी वापरले जाते. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. त्यांचा ग्रामीण वस्त्यांच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा प्रकारच्या वस्त्या शेती क्षेत्रालगत किंवा वनक्षेत्रालगत आढळतात. तसेच खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते.
तर किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती आढळते. ग्रामीण भागात किंवा खेड्यात जमीन मुबलक प्रमाणात असते. जमिनीची उपलब्धता जास्त असते. तर त्या मानाने जमिनीची उपलब्धता जास्त असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या ही दाट नसते, तर ती विरळ स्वरूपाची असते. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेने निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. उदाहरणार्थ घरे, इमारती, बंगले इत्यादीसाठी कमी जागा वापरली जाते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. 1. शेतजमीन. शेतजमीन म्हणजे प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र होय. शेतजमीन क्षेत्र हे शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. 2. पडीक जमीन. ठराविक कालावधीसाठी शेतीयोग्य जमिनीपैकी काही जमिनीत शेतकरी पीक घेत नाहीत, तेव्हा जिचा वापर शेतीसाठी थांबवला जातो अशा जमिनीस पडीक जमीन असे म्हणतात. सतत पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो, म्हणजेच जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. हा जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगामात शेतकरी जमिनीचा काही भाग शेतीसाठी वापरत नाही किंवा ती जमीन तशीच पडून ठेवतो. अशा जमिनीस चालू पड असे म्हणतात. म्हणून भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे. 3. वन जमीन. वनांसाठी राखून ठेवलेला ग्रामीण भागातील जमिनीचा भाग किंवा जमिनीच्या सीमा आखून आरक्षित केलेले वनक्षेत्र म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत, खैर, औषधी वनस्पती, मध यासारखे उत्पादन घेतले जाते. या वनक्षेत्रात मोठे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी आढळतात. 4. गायरान किंवा माळरान. चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येणारी गाव, पंचायत किंवा शासनाच्या मालकीची ग्रामीण भागातील जमीन म्हणजे गायरान किंवा माळरान होय. हे जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. अशी फारच थोडी जमीन ही व्यक्तिगत मालकीची असते. या जमिनीवर संपूर्ण गावातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडली जातात.